नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज वैशाख शुद्ध अष्टमी शक 1946 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली आणि भिवंडीकरांची सावली 16 मे रोजी साथ सोडणार. महानगरपालिकेच्या पाणी काटकसरीनं वापरा या आदेशाला केराची टोपली. आणि ठाण्यात अनधिकृत बांधकामाप्रमाणे धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर, निवडणूक काळातही होणार कारवाई. आमदार संजय केळकर यांची मागणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राज्यात धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केली असून पाणी काटकसरीनं वापरा. रस्त्यावरील वाहनं पिण्याच्या किंवा बोरिंगच्या पाण्यानं धुवू नका असा आदेश ठाणे महानगरपालिकेनं दिला आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते. शहरात पाण्याने वाहनं आजही चकाचक केली जात आहेत. महिना नाममात्र दरानं वाहनं धुवून मिळत असून सुद्धा सार्वजनिक नळ किंवा जुन्या बंद इमारती अशा ठिकाणी पाणी सहज उपलब्ध होत असल्यानं गाडी धुवून देणाऱ्यांची वर्षभर चंगळ असते. महाराष्ट्रातील जलाशयात फक्त 28% पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यातच ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर वाहनं किंवा वॉशिंग गॅरेजमध्ये वाहनं धुवायला सक्त मनाई केली आहे. मात्र ठाणे शहराला होणाऱ्या मुबलक पाण्याचा गाडी धुण्यासाठी अपव्यय होतोय. वॉशिंग सेंटरमध्ये दुचाकी आणि 4 चाकी वाहनं धुण्यासाठी एका वेळेला जितके पैसे मोजावे लागतात, याच पैशात महिन्याभरात गाडी धुवून देणारे अनेक जण आहेत. दुचाकीसाठी 150 ते 200 तर कारसाठी 500 ते 600 रुपयात महिनाभर गाडी धुवून दिली जाते. जुन्या इमारती किंवा सार्वजनिक नळावर पाणी फुकट मिळतं आणि याचाच उपयोग करून वाहनं चकाचक धुतली जात आहेत. वाहनं स्वस्तात स्वच्छ करून मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील वाहनं धुतली जात आहेत. शहरातील अनेक गृहसंकुलं आणि रस्त्यावर वाहनं राजरोस धुतली जातात. पालिकेनं वाहनं धुवू नका असा आदेश दिला असताना सुद्धा या आदेशाचं पालन मात्र होत नाहीये. यासाठी पालिकेनं याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे. शहराला दर दिवसाला 585 MLD इतका पाणी पुरवठा होतो. मात्र एवढा पाणी पुरवठा होऊन देखील अनेक सोसायट्या या पाण्याच्या टँकरवरच अवलंबून राहत आहेत. तर दुसरीकडे मात्र रोजच्या वापरातील पाणी गाड्या धुण्यासाठी वापरलं जात आहे. ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचं पेव फुटलं असून निवडणूक काळात देखील महानगरपालिका यावर तातडीनं आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. घाटकोपर इथं अवाढव्य होर्डिंग कोसळून 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामं, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केलाय. याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की ठाण्यात अनधिकृत बांधकामाप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर झालाय. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचं सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग तातडीनं हटवून संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. ठाणे महानगरपालिकेनं देखील याबाबत मागे राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनानं शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्जवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार केळकर यांनी केली आहे.
अनधिकृत बांधकामावर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली होती, पण संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई झाली नाही। अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा त्यात बळी जातो। अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे। लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग व्हावा आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारानं मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावावं अशी जनजागृती ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली। ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबवण्यात आलं। यावेळी ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला। रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। यात युवा वर्ग, स्त्री पुरुष, दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा मोठा समावेश होता। ठाणे शहरात 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचं आणि लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचं आवाहन स्वीप पथकानं केलं। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, त्याची माहिती यावेळी देण्यात आली। कोणत्याही शंका, स्पष्टीकरण आणि तक्रारींसाठी नागरिक 1950 यावर कॉल करून आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतात असं यावेळी सांगण्यात आलं। लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामं बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनीच न चुकता दिनांक 20 मे रोजी अवश्य मतदान करावं असं आवाहन करून उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली। ठाणे जिल्ह्यात 5व्या टप्प्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुका होणार आहेत। यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनानं घेतली आहे। 85 वर्षावरील जे नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकणार नाहीत अशांसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या गृह मतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। एकूण 105 मतदारांपैकी 96 मतदारांनी मतदानाचा गृह मतदानाचा आपला हक्क बजावला। ठाणे लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी विविध भागातील नागरिकांकडे जाण्यासाठी एकूण 11 पथकं तयार करण्यात आली होती। एका पथकात मतदान अधिकारी, मदतनीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी, शिपाई आणि राजकीय उमेदवारांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला होता। ठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील 85 वर्षावरील एकूण 103 तर 2 दिव्यांग अशा एकूण 105 मतदारांनी गृह मतदानासाठी निवडणूक विभागाकडे अर्ज भरून दिले होते। या सर्व मतदारांच्या घरी प्रशासनाच्या वतीनं पथकं पाठवण्यात आली होती। नागरिकांनी देखील गृह मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसंच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही मतदान केलं, तुम्हीही मतदान करा असा संदेश नागरिकांना दिला। नोंदणी केलेल्या 105 मतदारांपैकी एकूण 96 जणांनी गृह मतदानाचा आपला अधिकार बजावला। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीत सर्वच घटकातील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती चिठ्ठीचं वाटप प्रत्यक्ष अंध मतदारांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आलं. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करता जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अंतर्गत ठाणे शहरातील जास्तीत जास्त अंध मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात सुलभता यावी यासाठी ब्रेल लिपीमध्ये माहिती, दस्तऐवज तसेच चिठ्ठी अंध मतदारांना देण्यात आली. अंध मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करता यावं यासाठी सोयी आलेल्या सुविधांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामं बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनीच न चुकता दिनांक 20 मे रोजी अवश्य मतदान करावं असं आवाहन अंध मतदारांना देखील करण्यात आलं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगानं टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे लोकसभा क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना 20 मे या दिवशी मतदानाच्या वेळी कर्तव्यावर असल्यानं मतदान केंद्रावर जाणं शक्य होणार नाही. अशा अत्यावश्यक सेवेतील एकूण 691 अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये धुळे यांनी दिली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र इथं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत टपाली मतदान पार पडलं. टपाली मतदानासाठी एकूण 2949 कर्मचाऱ्यांनी नमुना 12D अर्ज भरून टपाली मतदानासाठी नोंदणी केली होती. एकूण 691 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अधिकार यावेळी बजावला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम इथं होत आहे. मी या शहराचा जिल्हा प्रमुख असताना देखील व्यासपीठावर निमंत्रितांमध्ये माझं नाव नाही. माझ्या हाताखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मात्र निमंत्रण दिलं गेलं आहे. मला डावललं असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी माझा राजीनामा पाठवला आहे असं त्यांनी सांगितलं. आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी ते 100% सत्य असतंच असं नाही. वर्षातील असे 2 दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण का होईना आपली सावली देखील आपली साथ सोडून देते. या दिवसांना शून्य सावलीचा दिवस असं म्हटलं जातं. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो. निरभ्र आकाशात सूर्य असताना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्या वेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असताना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो
तसतशी आपल्या सावलीची लांबी कमी कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जाताना दिसते. वर्षातील 2 दिवस वगळता भर दुपारी देखील सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्यानं भर दुपारी देखील आपली थोडी तरी सावली आपल्याला दिसतच असते. वर्षातील 2 दिवस मात्र आपल्या स्थळाचं अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर येतो आणि आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळं आपल्याला दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपल्याला शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपण उत्तर गोलार्धात राहतो. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशांनी कललेला आहे. सूर्य 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2च दिवशी विषुववृत्तापाशी येतो. 21 जूनला तो जास्तीत जास्त उत्तरेकडे कर्कवृत्तापाशी दिसतो, तर 22 डिसेंबरला सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे मकर वृत्तापाशी दिसतो. तारका आणि ग्रह वैयक्तिक वृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असतात. तारका आणि ग्रह यांच्या या कोनात्मक अंतराला क्रांती असं म्हणतात. मुंबई परिसराचे उत्तर अक्षांश सुमारे 19 अंश आहेत. सूर्याची क्रांती ज्या दिवशी उत्तर 19 अंश होईल त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून असा सूर्य 2दा बरोबर डोक्यावर दिसतो. त्यामुळं या दिवशी मध्यान्नीला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळं सावली आपल्याला दिसू शकत नाही. म्हणून या दिवसाला शून्य सावलीचा दिवस असं म्हटलं जातं. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्यानं शून्य सावली आपल्याला अनुभवता येते, पण दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्यानं शून्य सावलीचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. गुरुवार 16 मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, बोरिवली इथं दुपारी 12:35 शून्य सावली अनुभवता येईल. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली आणि भिवंडीकरांची सावली 16 मे रोजी साथ सोडणार. महानगरपालिकेच्या पाणी काटकसरीनं वापरा या आदेशाला केराची टोपली. आणि ठाण्यात अनधिकृत बांधकामाप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर, निवडणूक काळातही कारवाई, आमदार संजय केळकर यांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.